चल मग आता मनीषा, चल आता निघू, पोचलो पाहिजे घरी. गेले काय? भेटली का गाडी यायले? बसले गाडीत? हो मोठी आहे, गेल्या बरोबर गाडी सापडली. बरं झालं मी नेऊन दिलो मा गाडीवर, नाही तर मग चुकतच होती त्याची गाडी. जरो मी नाही नेऊन दिलो तो, पै गेले असते तर. नेऊन दिलो, गाडी भेटून गेली. जेमतेम नेऊन दिलो, 1 मिनिट थांबलो, गाडी येऊन गेली. गेले मग. कोणत्या गाडीने गेले जावई बाबा? ते आमची आपली लालपरीनं गेले. लालपरी आली, गेले. बरं मनीषा, तुला काय म्हणलो मी, उभीच आहे इथं. जय पटकन, कुठं आहे त्रिशा? घेऊन येतील. चाल जाऊ आता. झालं ना आता, गेला ना अजय, गेला आता अजय. आता थांबून काय करतो, चाल आता. हो झोपली आहे ती, थोडा वेळ थांबा ना, बसा ना. झोपली आहे ती, झोपू द्या ना तिची, जाऊ ना. गाडीवर बी झोपते ते. चाल उचल तिले, ते काय तिले काही चाला नाही लागत, पै उचल तिले, चाल. गाडीवर झोपते मग हवा लागली म्हणजे. थांबा जावई बापू, आता आता काय घाई करून राहिले तुम्ही? आता हे बघून घ्या, आता तुमचे मोठे भाऊ, मोठे बाबा थांबून राहिले. आता थांबा तुम्ही बी, एक रात्रभर उद्या जा संग मंगा. नाही मामीजी, माय नाही जमत. ड्युटी सोडून आलो, जमत नाही. माय ड्युटीवर जावं लागते मला. नाही काही तर ऑफिसमध्ये तरी जाऊन येईल. मला ड्युटीवर जावं लागते, नाही थांबणं परवडत. जाऊ द्या मला. जवळ बापू फोन लावून द्या तिकडे ऑफिसमध्ये. काही एक दिवस नाही येणं होत म्हणून. आता तुमचं प्रमोशन बी झालं, आता तुमचाच हुकूम चालते काय ना तिथं ऑफिसमध्ये. हुकूम चालते म्हणून काय झालं मामाजी? आपला हुकूम चालते म्हणून आपण मनमानी केली पाहिजे का? आपल्या पदाचा गैरवापर आपण नाही केला पाहिजे. किती बी प्रमोशन झालं तरी आपण इमानदारीनं काम केलं पाहिजे. ते इमानदारी माझ्यामध्ये आहे. मी किती बी मोठा झालो तरी मी प्रशासनासाठी इमानदारीनेच काम करेन, इमानदारीनेच जाईन. काम असलं तरीच मी सुट्टी पाडन, बिनकामाच्या सुट्टी पाडणार नाही मी फोन करून. प्रमोशन झालं म्हणून काय झालं? अर्जुन, आता आम्ही येऊ ना. थांब आता संग मग राहू, जाऊ उद्या. नाही ना मोहन दादा, नाही जमत ना माय. मी पहिलेच सांगितलं होतं मनीषाला, विचारा. मी मनीषाला पहिलेच बोललो होतो जाऊ आणि येऊ. मनीषा म्हणे हो, जाऊ नाही येऊ म्हणे. काय मनीषा म्हटली होती ना, जाऊ नाही येऊ, राहू म्हटली होती काय? हो म्हटलं होतं मी, जाऊ नाही येऊ म्हटलं, भेटच घ्यायची होती ना फक्त. आता जवळ बापू जसं म्हटलं तसंच केलं पाहिजे काय? राहून जा आता. संग मग पाहुणे आहे, संग मग मस्त राहून जा. उद्या जा. नाही बाबा, नाही राहत आता. आता राहिले ना आम्ही, हे राहिले ना, 2-3 दिवस राहिले होते ना मागे. आता नाही राहत. आता मीच म्हटलं होतं की जाऊ नाही येऊ म्हटलं. अजयला भेटायला आली होती मी, तर आता नाही राहत ना. आता जातो आम्ही. बरं बा, तुमच्या मतानं बा, तुमची इच्छा. पाय जा, बरोबर नाही जात रिक्षाला. हा बाबा म्हणलं मस्त लागते व, गरम 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 गरम. काय थंडी पडून राहिली बाबा, काय थंडी व, काय थंडी होय. काय हे थंडी होय काय व शांताबाई? हे थंडी होय? हे तर थंडी काहीच नाही होय. मी तर उघडे फिरू शकतो एवढ्या अशामध्ये. काय हे थंडी होय का? अशी पाहिजे थंडी का मस्त असा धुवा निघला पाहिजे तोंडातून, अशी पाहिजे थंडी. हे काय थंडी होय का? हा करून राहिली. उघडी फिरतो काय हो तू? बापा, म्हणजे घरामध्ये उघडीच राहतो वाटते तू. उघडी फिरू शकतो? काही बोलायची ढप नाही बापा, बाहेर काहीले. जराशी चांगली तर बोलत जाय बाबा. उघडी फिरू शकतो म्हणजे उघडी फिरू शकतो. थंडी नाही राहिली, गर्मीमध्ये उघडी फिरत असतं काय? आहो बापा, अर्थाच उजवडता बापा तुम्ही. उघडी म्हणजे स्वेटर गिटर काही घालत नाही, कानाले बांधत नाही, शाल घेत नाही, असं उघडी. काय कपडे काढून उघडे घुमन काय? मी काही बोलता बापा. आता मग आता इथे उघडीच आहे तू. आता कोणतं तुला सुटर न फुटर घातलं काही? हो तर म्हणूनच तर नाही घातलं. मला थंडीच नाही लागत एवढी. आणि तू करून राहिली बापा शांताबाई, हा काय बाई थंडी हु करून राहिली. हा ठीक आहे, नाही आहे एवढी थंडी. कमी स्वेटर घातलं का, मग कानाला बांधलं का? हे आग तापली, हे उष्ट तापलं म्हणून मला साजरं लागलं. हे गरम गरम मला साजरं लागलं, मस्त लागलं मला गरम गरम म्हणून म्हणली तशी. हा खरंच मस्त लागते हो शांताबाई, ताप मस्त लागते. थोडी का नाही थंडी असो, मस्त लागते ताप पेटून बसवा ना, एकदम मस्त लागते, सुकून भेटते जीवाले. बापा काय पेटवल्यावं एवढं धग बापा, जळांना खालून भरू. हे पाय अजून एक नमुना आला बापा बोलाले. आता हे कमी होती बोलाले, हे आली कोणत्या खालून जळायला होतो बाबा. काही बोलते बापा, काही कसंही बोलते. तर खालून साडी गिरी जळण म्हणतो. साडी गिरी परकर गिरकर सांभाळून ठेवा, खोचून खाचून ठेवा. एवढं धग पेटवल्या तर थोडंसं पेटवा. शेकोटी होय का धग पेटवा लागते का? साडी गिरी जळून जाईल म्हणतो, खालून म्हणतो, अशी म्हणतो. माय बोलायचं राहते ना तुम्हाला, तर पोस्ट बोलत जावं. पहिले काय बोलता आणि दुसरे काय अर्थ पकडन मग त्या बोलण्याचा. काय बोलता आणि मग बोलता काय बापा. ये बस तू शेकून घे. बापा फालतूचा अंग गरम होते, रक्त आटते शेकल्यानं. त्याच्यापेक्षा जेव्हा खावा थंडीचं मस्त आपलं सात्विक जाऊन दळून जा. चालली शेकत बसा. शेकल्या म्हणायचे तसे शेकलेच आहे. आणि कमला नाही आली, तिचे सोन पोरग तर गेले ना. आता अजून काय तिथे कामधंदेच पुरते का? मी सोन घरी राहते एकटी म्हणून मी घरी राहतो, येत नाही. आज तर गेले ना
सुन्न पोरगा आता आता दोघंच तर आहे ना घरी आता. पाहुणे आहे ना तर घरी इंदिरा तिच्या घरी पाहुणे आहे ना तिची ई निवाई आहे ना म्हणून नाही आली ते. असं असं हो 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 ई निवाई आहे का पाहुणचार करत असून त्याचा नाही सरकाराला आले असतील पोरीले जवायले. हो सरकाराला आले असतील येईन ठेवलं असं आता पाहुणचार बी करतील उद्या जातील. पार्वती चल ना घरी. तू इथं तापत बसली का? चल ना घरी, मला वाढून दे ना, भूक लागली ना मुली. हो जराशी तापत होती मी तुम्ही तर तिकडे होते म्हणून मी आली तापापाशी. चला देतो वाढून. आपल्या हाताने नाही घेत आहेत कसे तर आता ते बसले आहे बायकाई मध्ये बाया मध्ये तापत बसले आहे बसू द्या ना. जा घरी घेऊन घ्या आपल्या हाताने वाढून भाजी पोळी घेऊन घ्या. बनवून दिलं ना तिनं तेच तर खूप मोठी गोष्ट आहे. आपल्या हाताने तापत येणे घेत आहेत का? नाही नाही इंदिराबाई, ते आपण काम कधी केलंच नाही. आपल्याला वाढून पाहिजे. आपण कधी वाढून घेतलं नाही, कधी घेणारही नाही वाढून. पार्वती चल दे वाढून, मला जेवतो मी. हो चला बापा चला देतो वाढून चला तर. हो ये लवकर, दे वाढून. पापा पापा पार्वती एवढी ऑर्डर सोडते का पिंकीचे बाबा एवढी धोस टाकते का हा दे वाढून चाल बापा बाबा. हा एवढं डोक्यावर चढून ठेवले नवऱ्याले. हा एवढा त्रास नाही करून घेवा नवऱ्याचा. हा डोक्यावर नाही बसवा. कधी ताप जर आला काही आला तर तुलाच उठवून मग उठ. ताप आला काही आला उठ दे मला वाढून. हा स्वयंपाक तुलाच करायला लावून. हा जरासं आपण बी धावच द्यावा लागते नवऱ्यावर. काय करतं आता घेतच नाही ते स्वतःच्या हातानं तर घेतच नाही वाढून तर मग काय करावं आता देत म्हणते तर देऊन देवा जाय तिकडे. नाही 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 गलत आहे. आता ना कधी कधी घरी नसली बाई तर घेतलं पाहिजे स्वतःचं वाढून जेवून घेतलं पाहिजे. मेरा बाय काय लय तरच हा लय तरच आहे तुला तर नवऱ्याचा पार्वती. बापा काय सांगतो बापा इंदिरा लय तरच आहे मध्ये द्यायचा. हा काहीच हाती घेत नाही ते काहीच हाती घेत नाही. सगळं मला हातात द्यावं लागते. सकाळी ते टावेल त्याच्या हातात कपडे त्याच्या हातात चड्डी बन्यान हातात टिफिन हातात पाणी हातात चार हातात नवर देवावानी जाते. मग आता काय करता आता झगडा करून कुठं जातो म्हणून देवा लागते जाय तिकडे. बरं चालली मी अजून बोलतीन आली नाही म्हणून वाढून देतो त्याला नाही तर उपाशी झोपतेत पण जेवत नाही. लय त्रास आहे पार्वतीला नवऱ्याचा नाही मग लयच ढवस टाकते तिच्यावर. हिनं ऐकाव कायले ऐकते म्हणून टाकते तो. पार्वती ए पार्वती. काय म्हणते बघ. बरं संदीप ठेवतो हा तू भाऊजी आवाज देतात. बरं येतो हा आता जास्त दिवस राहू नको आता नाही ते इकडच्या नोकरीवर दुसरा कोणी लावून देईन तर तू नोकरी चालली जाईन अजून कुठं पाय पाय करशील. नाही तर मग असा प्लॅन असेल तुला तिकडेच राहायचा तर मग तसं सांग तिकडेच राह. मी वाट नाही पाहत. मी वाट पाहून राहिली तू कधी येते आता किती दिवसाचा गेला आता. दिवाळीला गेला नाही जातो जातो करून गेला नाही आणि मग आता एकाएकी अचानक गेला तर एवढे दिवस राहून राहिला तिकडे. आता येऊन जाय पटकन आता सुट्ट्या नको पाडू. हो ना पार्वती बाई येतो ना आता. थांब ना पुढच्या हप्त्यात येतो मी. येतोच पुढच्या हप्त्यात. इकडे आता थोडंसं वावरात थोडंसं काम आहे तेवढं करून घेतो. मग आई बाबाला करायची गरज नाही. मग येतो मी पुढच्या हप्त्यात. ए पार्वती. बरं बरं संदीप ये मग ये पुढच्या हप्त्यात. ते भाऊजी आवाज देते काय म्हणते तर ये. हो 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 ठेव 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 पार्वती बाई. ऐक काय म्हणते भाऊजी. भाऊजीचं ऐक बा पहिले काय म्हणते तो. बरं चाल ठीक आहे ठेवतो. जमतम फोन आला होता त्याचा थोडस बोलले लावलं याईनं पार्वती 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 पार्वती. खरंच म्हणते इंदिरा तुला नवऱ्याचा त्रास आहे. खरंच बापा मला लय नवऱ्याचा त्रास आहे. आता ऐका बी लागते आता. ए पार्वती. हो अटकला का घास बापा येतो काय म्हणते तर. काय हो पिंकीचे बाबा आता काय म्हणतात दिलं ना तुम्हाला पाणी दिलं जेवणही वाढून दिलं आता जेवण आता चुपचाप आता काय अजून पार्वती पार्वती. भात म्हणतो भात नाही बनवली का? भात दे ना आणून. हे पोळी दिली भाजी दिली एक वरणी सुकच खावं का माणसानं दिवसभर काम करून. हा भात दे ना. आता पहिले भाजी पोळी तर खाऊन घे देतो ना भातही देतो. आता जरासा फोन आला होता त्याचा जरासा ते भाजी पोळी खातपर्यंत तुम्हाला धीर नाही आली काय. जरासं बोलत होती त्याच्या संगत मनात आवाज देऊन राहिले माहिती आहे ना भावासंग संदीप संग बोलून राहिली आपण चुपचाप राहा नाही तर मग एवढं तुम्हाला जरुरी ताटातच पाहिजे भात तर घेऊन येते. मोठं जरुरी मोठं हे बोलून राहिली होती तू भावासंग संदीप संग. मोठं बिझनेसच्याच गोष्टी करता तुम्ही भाऊ. सकाळी संध्याकाळी तर बोलतो मनच नाही भरत का नाही भावासंग फोनवर बोलत राहते इथं नवऱ्याला पाहत नाही काही नाही. काही मी सकाळी संध्याकाळी फोन येते त्याचा. हा मायाचा फोन आलता सकाळी. आता 2-4 दिवसापासून आज फोन आलता त्याचा बोलून राहिली जराची त्याचे टॅक कमी लावलं पार्वती पार्वती वाढून दिलं ना. नाही दिलं असतं तर ठीक आहे. हा दे नवऱ्याकडे जराशी लक्ष देत जा. हो ते भात आणून दे. हो लक्ष देत जा. लहान आहे का तुम्ही लक्ष देत जा तुमच्या. जास्त नको बोलू द्या. आणतो जेव्हा ते पहिले पोई.
नमस्कार सर्वांना. तर गेल्या 8-15 दिवसापासून व्हिडिओ येत नाही. तुम्हाला करमत नाही माहीत आहे, पण मला पण करमत नाही आहे. व्हिडिओ बनवणं बंद आहे. काही कारणामुळे व्हिडिओ करणं बंद आहे. अजून समोर 10-12 दिवस व्हिडिओ नाही येणार. तर व्हिडिओ आपले रेग्युलर येईल 1 तारखेपासून. नवीन वर्षापासून आपण 1 तारखेपासून व्हिडिओ रेग्युलर नियमित सुरू करू. तोपर्यंत असाच सपोर्ट असू द्या. आतापर्यंत जसा दिला तसाच सपोर्ट असू द्या. प्रेम असू द्या. आपल्या शांताबाईला ओल्ड इज गोल्ड म्हणतात तसा त्याप्रमाणे. तर 1 तारखेपासून आपले नियमित व्हिडिओ सुरू होईल. आणि आतापासूनच ॲडव्हान्समध्ये हॅपी न्यू इयर. नवीन वर्षाच्या सर्वांना लाख शुभेच्छा. आणि हे नवीन वर्ष 2026 आपणा सर्वांना भरभराटीचे जावो अशी हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करते. तर चला पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या लाख शुभेच्छा सर्वांना.